हाँ। ए हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं सुके सुके सुके. जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे मित्रांनो, कारण आजचा व्हिडिओ आपण एकदम न्यू कॉन्सेप्ट मध्ये करणार आहोत. व्हिडिओ सिनेमॅटिकच होणार आहे, बट आपण सिनेमॅटिक व्हिडिओ टाकलेला नाही, फक्त फोटो ऍड केलेले आहेत. व्हिडिओ 2-in-1 सुद्धा होणार आहे, त्यामुळे त्यामध्ये आपण व्हॉइसचे सुद्धा व्हिडिओ म्हणजे फोटो ऍड करू शकतायत. ते आता कशी आहे कुठं ते तुम्हाला समोर आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे. वाटतं तुम्ही प्रिव्ह्यू व्हिडिओ सुद्धा बघू शकता, त्यामध्ये आपण दोन्ही व्हिडिओ दाखवलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त प्लस न्यू कॉन्सेप्ट होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा आहे, थोडा स्किप करायचा नाहीये, तेव्हाच तुम्हाला सर्व व्हिडिओ एडिटिंग समजणार आहे. बाकी व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला व्हिडिओ सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेनिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं पण काय आपण मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेलं आहे, तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता. बाकी तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम आला तर त्याच्यापेक्षा एकदम बेटर पर्याय म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल. कारण मित्रांनो, आपण टेलिग्राम चॅनलचं सुद्धा मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये. तर टेलिग्राम चॅनलची जॉईन लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. प्लस आजचा व्हिडिओ आपण कॅपकटवरती एडिट करणार आहोत. जर तुमच्याकडे कॅपकट अपडेट अवेलेबल नसेल, ते सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. तर तिथून जाऊन तुम्ही अगदी फ्रीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडी पण काही प्रॉब्लेम आली तर बिंदासली आपल्याला कमेंट करा. तुमच्या कमेंटचा रिप्लाय मी स्वतः देणार आहे. त्यामुळे बिंदासली कमेंट करा आणि नेक्स्ट कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा कमेंट करा, मला सुद्धा कॉन्सेप्ट सुचल. तर मित्रांनो, व्हिडिओ जबरदस्त झालेला आहे, व्हिडिओ स्किप न करता बघा. तर चला, कुठलाही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए. तर मित्रांनो, मी फोनच्या स्क्रीनवरती आलेलो आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला जो आपलं VPN आहे तो VPN कनेक्ट करून घ्यायचं. बाकी मी पॉक्सी VPN यूज करत आहे, बाकी तुम्ही कोणतं पण दुसरं VPN यूज करू शकता. आपल्या प्ले स्टोअरवरती खूप VPN अवेलेबल आहेत. तर सिम्पली आपलं पॉक्सी VPN ओपन करायचं आणि कनेक्ट करून घ्यायचं आहे. तर मी ऑलरेडी कनेक्ट करून घेतलेला आहे. हा सुद्धा VPN चांगला आहे. अदरवाईज तुम्ही दुसरं सुद्धा यूज करू शकता, खूप VPN आहेत. बाकी आपलं कॅपकट ओपन करायचं आहे. कॅपकटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, टेलिग्रामवर जाऊन डाउनलोड करून घ्या. ओके, न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचे, व्हिडिओवरती यायचं. एक तुम्हाला टेलिग्रामवरती व्हिडिओ दिलेला असेल, मी दाखवतो तुम्हाला व्हिडिओ. तर अशा प्रकारचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. ओके, याची एंडिंग जी आहे ती एंडिंग कट करायची मित्रांनो. आणि एंडिंग कट केल्याच्यानंतर काय करायचं आहे, सिंपल खाली स्क्रॉल करायचं. एक ऑप्शन आहे बघा, एक्सट्रॅक्ट ऑडिओचं. त्याचा ऑडिओ एक्सट्रॅक्ट करून घ्यायचा आहे. ऑडिओ आणि व्हिडिओ सेपरेट करायचे आहेत आपल्याला. आता सिंपल काय करायचं, सॉन्गवरती क्लिक करायचं, खाली थोडं स्लाइड करायचं, बीट्सचं ऑप्शन आहे. तर बीटच्या ऑप्शनवरती यायचं आहे. ही बघा सिंपल बीट आहेत. इथं फर्स्ट बीट आहे, इथं सेकंड बीट आहे. वरी सुद्धा बघायची गरज नाही मित्रांनो, एकदम सोपं आहे बघा, काही सुद्धा अवघड नाही आहे. एकदम बीट म्हणजे सोपे आहेत, काही प्रॉब्लेम नाही बीट्स ॲड करण्यामध्ये. बाकी तुम्हाला काही प्रॉब्लेम आली तर बिंदासली कमेंट करा. ओके, आपण बीट्स घेऊयात ॲड करून. थोडं इथं थोडा घोटाळा आहे मित्रांनो. काय करायचं, आपल्याला थोडंसं बघा स्ट्रेच करायचं आहे. आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे लावून घ्यायचे बीट्स. इथं बीट तुम्हाला लिहून आपलं दिलेले नाहीत लावून मी, बट काय करायचं, आपल्या मनाला ॲड करायचे. ओके, इथं थोडं सेकंदावर बीट्स ॲड करायचे. हे बघा, फक्त एंडिंगला बीट दिलेला असेल, मी दाखवतो तुम्हाला. हे बघा एंडिंगचं अशा प्रकारे इतके बीट्स ॲड करायचे आहेत. थोडंसं मरायचं आहे. हे बघा इथं एक लगेच सेकंड बीट असणार आहे आपला, इथं आहे. ओके, थोडंसं मरायचं आहे. लगेच इथं एक बीट आहे, आणखीन इथे एक बीट असणार आहे. परत इथे छोटे छोटे बीट आहेत. अशा प्रकारे बीट्स ॲड करून घ्यायचे आहेत. फक्त थोडं लक्षपूर्वक बघा बीट्स ॲड करून घ्या, म्हणजे एकदम चिटकून पण नाही करायचे, एकदम लांब पण नाही करायचे, थोडे जवळ करायचे, म्हणजे आपला फोटो चेंज झाला पाहिजे लगेच. ओके, अशा प्रकारे बघा, जसे मी ॲड करतो वाटतं तसं सुद्धा ॲड करून घेऊ शकता, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही मित्रांनो. हे बघा अशा प्रकारे, म्हणजे एकदम फोटो आपला एकदम पलटी व्हावा
अशा प्रकारे घ्यायचं आहे. हे बघा इथं लास्ट बीट, इतके आपले बीट संपले छोटे. समोर इथं एक बीट असणार ही बघा. तर आपले बीट्स अशा प्रकारे आपण घेऊयात ॲड करून. तर ही एक बीट झाली. इतकेच आपले सगळे बीट्स आहेत. ओके, आता काय करायचं तुम्हाला सांगतो मी. बाकी आजचा व्हिडिओ आपण गाडीवरती जर करणार आहोत. बाकी तुम्ही म्हणजे आपला स्वतःचा तुझा फोटो ॲड करून घेऊ शकता, काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. म्हणजे मी जस्ट गाडीचा केल्या म्हणून करतोय. बाकी तुमच्याकडे गाडीचे जर पार्ट्स व्हिडिओ असतील, शॉर्ट व्हिडिओज, ते सुद्धा इथं ॲड करू शकता. त्याच्यावर सुद्धा एक नंबर व्हिडिओ होणार आहे. जर तुमच्याकडे गाडीची व्हिडिओ असतील तर काय करायचे, फक्त जे आपलं शेकचं तुम्हाला समोर सांगतो कसं कुठे ॲड करायचं. ओके, आता काय करायचं, सिंपल जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर रिप्लेसवरती क्लिक करायचं मित्रांनो. फोटोजवरती यायचं आहे आणि तुमचे जिथे काय फोटो असतील तर फोटो ॲड करून घ्या. आता माझ्यापाशी इतके फोटो आहेत, तर मी इतके फोटो ॲड करत दाखवलो तुम्हाला, तर खूप टाईम होईल. तरी पण एक फोटो दाखवतो तुम्हाला. अशा प्रकारे झूम करायचं आहे. झूम केल्यानंतर एंडिंगपर्यंत फोटो आपला जाणार आहे. बाकी या फोटोला स्प्लिट करायचं मित्रांनो. काय करायचं, स्प्लिट करून घ्यायचं आहे एकदम याच्यामध्ये. अगोदर वाटतं तर फोटो स्प्लिट करून घ्या, नाही तर सगळे फोटो ॲड करून घ्या, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे फक्त जसं तुम्हाला हँडल होईल तसं करून घ्या. बाकी मी घेतोय अशा प्रकारे करून कसं तरी. तर मित्रांनो आपले जितके काय फोटो आहेत सगळे फोटो मी स्प्लिट करून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे बघा, कारण जर एक दाखवत बसतो असतो तर खूप टाईम गेला असता. आता काय करायचं तुम्हाला सांगतो मी. थोडं समोर यायचं आपल्याला. काय करायचं, हा जो फोटो आहे थोडा मोठा 1.7 सेकंदाचा फोटो आहे, 8 सेकंदापाशी. ओके, याला काय करायचं, डुप्लिकेट करायचं आहे. डुप्लिकेट फोटोला खाली ओव्हरले करून घ्यायचं आहे. ओव्हरले केल्यानंतर याचं थोडं अशा प्रकारे याला लेंथ कमी करायची. इथं घ्यायचं याला समोर. आपल्याला कुठे घ्यायचं, याला एक 8-7 सेकंदापाशी घ्यायचं आहे. ही बघा अशा प्रकारे सिंपल या फोटोवरती क्लिक करायचं. खाली थोडं स्लाईड करायचं. इथे एक ऑप्शन आहे बघा, रिम्यूव्ह बीजीचं, यावरती यायचं. ऑटो रिम्यूवलवरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे बघा फोटो आपला रिमूव्ह होऊन जाणार आहे. ही बघा अशा प्रकारे सिंपल काय करायचं आहे, याला एक स्टार्टिंग आणि एंडिंग की देऊन टाकायची. ही बघा स्टार्टिंग की आणि इथं एक एंडिंग की. स्टार्टिंग की पाशी यायचं आहे, फोटोला खाली घ्यायचं किंवा वर घ्यायचं, कुठं पण घ्या. आणि बाकी थोडं समोर यायचं आहे. ग्राफवरती यायचं आहे. कोणता पण एक ग्राफ आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. तर मी ग्राफ ॲड करून घेतो. सर्क्युलरसुद्धा भारी आहे मित्रांनो, नाहीतर समोर आहे बघा राऊंडर. हीच भारी आहे बघा, रिबाउंड आउट नावाचा. ही बघा अशा प्रकारे वरती येतोय. बाकी इतकं ठेवून घ्या. आता यांना इफेक्ट वगैरे ॲड करायचे आहेत आणि फोटो चेंज करून लावा तुम्ही मित्रांनो. एकच फोटो ॲड करून दाखवलेला आहे मी तोपर्यंत. तर आपण मेन व्हिडिओवरती जाऊयात. तर मित्रांनो आपण जो आपला मेन व्हिडिओ आहे ते मेन व्हिडिओवरती आलेलो आहेत. आता काय करायचं आहे, व्हिडिओ एकदम मोठा आहे मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी लक्षपूर्वक बघा. स्किप थोडाही करू नका, कारण तुम्हाला जर व्हिडिओ स्किप केला तर समजणार नाही. ओके, काय करायचं, आपल्याला 1 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे मित्रांनो. 1 नंबरच्या फोटोपाशी आल्याच्यानंतर ॲनिमेशनवरती यायचं आहे. ॲनिमेशनवरती आल्याच्यानंतर कॉम्बोवरती यायचं आहे. एक वरीच तुम्हाला इफेक्ट बघायला मिळणार आहे, झूम 1 नावाचा. सिंपल हा झूम 1 नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. लेंथ इफेक्टची फुल ठेवायची आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. ॲनिमेशनवरती यायचं आहे. कॉम्बोवरती येऊन झूम 2 नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. झूम 1 आणि झूम 2. बाकी आता इतके 2च इफेक्ट ठेवायचे. समोर यायचं आपल्याला, कॉम्बोवरती यायचं आहे. परत झूम 1 नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. परत समोर यायचं आहे. परत झूम 1 नावाचाच आहे. परत झूम 1. ओके, तर आपण झूम 1 किती आहे तुम्हाला दाखवतो मी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर कम्प्लिटली 10 फोटोंना झूम 1 नावाचा इफेक्ट आहे मित्रांनो. तर 10 फोटोंना झूम 1 नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. समोर यायचं आपल्याला. आता छोटे छोटे फोटो आहेत, तर छोट्या छोट्या फोटोंपाशी यायचं आहे. सिंपल फोटोवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती यायचं आहे. कॉम्बोवरती या. तुम्हाला इफेक्ट बघायला भेटतंय का बघा अगोदर. जर इथे इफेक्ट तुम्हाला बघायला भेटलेला नाही तर सिंपलवर सर्चवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर डायनॅमिक शेक नावाचा इफेक्ट आहे, सर्च मारायचा आहे. डायनॅमिक शेक, हे बघा, हे 2 नंबरचा इफेक्ट आहे डायनॅमिक शेक नावाचा. तर हा इफेक्ट इथे ॲड करायचा आहे. ओके, आता जितके आपले छोटे फोटो आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, कम्प्लिटली 11 फोटोंना डायनॅमिक शेक नावाचा इफेक्ट ॲड करून द्यायचा आहे. तर 11 फोटोंना डायनॅमिक शेक नावाचा इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, समोर यायचं आहे. ॲनिमेशनवरती यायचं आहे. इनवरतीच थांबायचं आहे मित्रांनो. आणि ते एक परत इफेक्ट जर नाही भेटला तर इथं इफेक्ट सर्च मारायचा आहे. ROCK रॉक मारा किंवा रॉक व्हर्टिकली मारा. तर सिंपली रॉक व्हर्टिकली नावाचा इफेक्ट आहे हा बघा 2 नंबरचा. तर हा इफेक्ट ॲड करून द्यायचा आहे. ओके, रॉक व्हर्टिकली नावाचा इफेक्ट आहे इथे, हा इफेक्ट ॲड करून द्यायचा आहे. ओके, आता यायचं आहे समोरच्या फोटोवरती. इथं आल्याच्यानंतर परत ॲनिमेशनवरती येऊन कॉम्बोवरती यायचं आहे.
स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाची इफेक्ट आहे. कोणता? स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट. तर सिंपल हा इफेक्ट इथे ॲड करून द्यायचा आहे. समोरच्या फोटोवरती यायचं आहे मित्रांनो. आपल्याला ॲनिमेशनवरती यायचं आहे, कॉम्बोवरती यायचं आहे. डिस्टॉर्ट अँड स्ट्रेच नावाची इफेक्ट आहे. तर हा इफेक्ट ॲड करून द्यायचा आहे या फोटोला. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. आता सिंपल इथे सुद्धा छोटे छोटे फोटो आहेत. परत कॉम्बोवरती यायचं आहे, सर्चवरती क्लिक करायचं आहे, डायनॅमिक शेक नावाचा इफेक्ट सर्च मारायचा आहे आणि इथं 2 नंबरचे इफेक्ट आहे. आता जितके फोटो आहेत छोटे, त्या सगळ्या छोट्या फोटोला डायनॅमिक शेक नावाचे इफेक्ट ॲड करून द्यायचा आहे मित्रांनो. ओके, सगळे जितके पण छोटे छोटे फोटो आहेत पार्टमध्ये केलेले, त्या सगळ्या फोटोला डायनॅमिक शेक नावाचे इफेक्ट ॲड करून द्यायचा आहे. आता यायचं आहे मोठ्या फोटोपाशी, ॲनिमेशनवरती यायचं आहे, इनवरती यायचं आणि स्विंग बॉटम नावाची इफेक्ट आहे, स्विंग बॉटम. तर हा इफेक्ट ॲड करायचा, लेंथ 1.5 सेकंड ठेवायची आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे, कॉम्बोवरती यायचं, स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाची इफेक्ट आहे. सिंपल हा इफेक्ट इथे ॲड करून द्यायचा आहे. तर एकदम लास्टच्या फोटोला यायचे मित्रांनो. आता ॲनिमेशनवरती यायचं, हा लास्टचा फोटो नाही असं वाटतंय मला. तर एक रॉक हॉरिझॉन्टली नावाचा इफेक्ट आहे, रॉक हॉरिझॉन्टली. तर हा इफेक्ट इथे ॲड करायचा आहे. तर याच्यासमोर एक फोटो असेल, हा असेल लास्टचा फोटो. ओके, तर या फोटोला काय करायचं आहे, एक इनवरती येऊन यालासुद्धा रॉक व्हर्टिकली नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. कोणता? रॉक व्हर्टिकली. 2 नंबरचा इफेक्ट आहे. तर सिंपल हा इफेक्ट इथे ॲड करून द्यायचा आहे. तर जितके काय आपले ॲनिमेशन आहेत मित्रांनो, ते सगळे ॲनिमेशन आपण ॲड करून घेतले आहे स्टेप बाय स्टेप. आता बाकी यांना इफेक्ट ॲड करून देऊयात. त्यासाठी एकदम 0 सेकंदापाशी यायचं आहे. ओके, ही बघा, तर इथं 0 सेकंदापाशी तरी इफेक्ट नाही असं वाटतं मला. थोडी साईज कमी करून घ्या अशा प्रकारे. इथं तर नाही, डायरेक्ट काय करायचं आपल्याला, एक 7.55 सेकंदापाशी यायचं आहे. ओके, तर इथं यायचं आपल्याला एक व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. तो तुम्हाला ट्रेंडिंगवरती इफेक्ट बघायला मिळणार आहे, शेक नावाचा. सिंपल शेक नावाचा इफेक्ट ॲड करायचं आहे मित्रांनो. ॲड केल्यानंतर याची लेंथ काय करायची आहे, एक छोट्या फोटोमध्ये 14.34 सेकंदापर्यंत, म्हणजे जितके छोटे फोटो आहेत तिथपर्यंत लेंथ ठेवायची आहे. बाकी ॲडजस्टवरती यायचं, स्पीड अँड इंटेन्सिटी एकदम बरोबर सेट करा, जास्त तुझा फोटो हलता कामा नाही. म्हणजे तुमच्याकडून तुम्ही सेट करू शकता. मी 15/20 कायदा ठेवलेला आहे. ओके, ज्याकडून सेट करा तुमच्या. थोडा आता समोर यायचं इथं आपल्याला 8 सेकंदापाशी. ओके मित्रांनो, व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. ट्रेंडिंगवरती एक इफेक्ट बघायला मिळणार आहे, एक फ्लॅशिंग शार्ट्स नावाचा आहे. कोणता? फ्लॅशिंग शार्ट्स. तर सिंपल फ्लॅशिंग शार्ट्स नावाचे इफेक्ट ॲड करायचं आहे. आणि याची लेंथ काय करायची आपल्याला, जिथून आपले फोटो छोटे फोटो स्टार्ट होते तिथपर्यंत ठेवायची आहे. ओके, आता समोर यायचं आपल्याला 14.5 सेकंदापाशी. परत तो जो शेक नावाचा इफेक्ट होता, तर तो इफेक्ट ॲड करायचा आहे. परत ॲडजस्ट याची स्पीड आणि इंटेन्सिटी बरोबर ठेवून घ्या. मी 10/10 ठेवलेली आहे. ओके, आणि याची जी लेंथ आहे ती लेंथ संपूर्ण ठेवून घ्यायची आहे व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत. आता काय करायचं आहे, आणखीन एक आपल्याला इफेक्ट ॲड करायचं आहे. सिंपल व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. ट्रेंडिंगवरती इफेक्ट बघायला मिळणार आहे, लाईटिंग स्लिट नावाचा, लाईटिंग स्लिट. ओके, लाईटिंग स्लिट नावाची इफेक्ट ॲड करायचं आहे. याचीसुद्धा लेंथ एंडिंगपर्यंत वाढवायची. ॲडजस्टवरती स्पीड वगैरे सेट करून घेऊ शकता. आता परत यायचं आपल्याला 15 सेकंदाच्या फोटोपाशी. परत व्हिडिओ इफेक्टवरती यायचं, इथे एक 3 बार्स नावाचा इफेक्ट आहे. कोणता? 3 बार्स. तर सिंपल हा 3 बार्स नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, तोच इफेक्ट कॉपी करायचा आहे. म्हणजे आपली लेंथ फोटो इतकी ठेवून घ्यायची इफेक्टची. तोच इफेक्ट कॉपी करायचा आहे, समोरून पेस्ट करायचा आहे. परत तोच इफेक्ट कॉपी करून समोरून पेस्ट करायचा आहे. ते कंप्लीट 4 फोटोला 4 इफेक्ट आले पाहिजेत. ओके मित्रांनो, अशा प्रकारे. तर आता सिंपल काय करायचं आहे, आता एंडिंगवरच थांबूयात आपण. एंडिंगपाशी थांबल्यानंतर काय करायचं आपल्याला, ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे एक ट्रेंडिंगवर तुम्हाला ट्रान्झॅक्शन बघायला मिळणार आहे, व्हायब्रेशन एम्पेड नावाचा. व्हायब्रेशन एम्पेड नावाचा हा इफेक्ट ॲड करायचा आहे. ट्रान्झॅक्शन लेंथ 0.1 सेकंड ठेवायची आहे. ओके, समोर यायचं आपल्याला, इथं सुद्धा ट्रेंडिंगवरतीच यायचं एक ब्लेंज नावाचा इफेक्ट बघायला मिळणार आहे. तर तो इफेक्ट ॲड करायचा, लेंथ 0.1 सेकंड ठेवायची आहे. थोडं समोर यायचं 16 सेकंदापाशी. यालासुद्धा ब्लेंचच आहे. ओके, फक्त तो जरा वेगळा इफेक्ट आहे असं वाटतं मला. बाकी याला सगळं ब्लेंजचे नावाचे इफेक्ट ॲड करून टाकायचं आहे. ओके, ब्लेंज फक्त एडिंगचा एक आहे बघा, ही यालाच थोडा वेगळा इफेक्ट आहे. सिंपल मित्रांनो, अशा प्रकारे बघा. फक्त काही हुकाचूक देऊ नका, नाहीतर व्हिडिओ आपला बिघडणार आहे बघा. बाकी काय ॲडजस्ट वगैरे याला करायचं असेल तुम्ही करून घेऊ शकता, काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही आहे. ही बघा अशा प्रकारे. तर व्हिडिओ एकदम युनिक आणि जबरदस्त होता. बाकी तुम्ही यामध्ये जर व्हिडिओ ॲड करणार असाल तर व्हिडिओ क्लिप गार्डिंगच्या सिंपल काय करायचं तुम्हाला सांगतो. ही जे शेक आहे, शेकची जी ॲडजस्टमेंट आहे याची ॲडजस्टमेंट कमी ठेवायची आहे. गाडी जास्त हलवू द्यायची नाही आहे. ओके, स्पीड. ओके, आणि काय करायचं आहे, 2 फोटोमध्ये सिंपल
एकच व्हिडिओ बसवायचा, एकच क्लिप बसवायची आहे. बाकी जर तुम्हाला तो सुद्धा ट्युटोरियल पाहिजे असेल तर बिंदास्ती कमेंट करा, त्याच्यावर सुद्धा आपण ट्युटोरियल 100% आणूया. सिनेमॅटिक व्हिडिओ कसा करायचा कमेंट करा नक्की, जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल. आणि तुम्हाला नेमकी आपल्या चॅनलवरती कोणता व्हिडिओ बघायला आवडेल ते सुद्धा कमेंट करा, त्यासुद्धा टॉपिकवरती आपण व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करूयात नक्कीच मित्रांनो. ओके, तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनवून रेडी होणार आहे मित्रांनो. आता सिंपल काय करायचं आहे, आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर एक्सपोर्टचं ऑप्शन आहे, एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. सिंपल मित्रांनो. तर भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. तर भेटूया व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.